आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। भारत पाकिस्तान दोन्ही देशांनी युद्धातून माघार घेतल्याने मी मुनीरचे आभार मानले। पाकिस्तानचा फील्ड मार्शल मुनीर सोबतच्या बैठकीवर ट्रम्प यांचं विधान। एअर इंडियाकडून आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये 15% कपात। 20 जून ते जुलैच्या मध्यापर्यंत उड्डाणांमध्ये 15% कपात। अहमदाबाद लंडन दुर्घटनेनंतर एअर इंडियाचा निर्णय। एअर इंडिया विमानाच्या 6 दिवसांमध्ये 83 उड्डाणं रद्द। नंदुरबारमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार। भाजपा आमदार डॉ. विजयकुमार गावित यांची भूमिका महायुतीला घेऊन नंदुरबारमध्ये निवडणुकीबाबत अनुभव चांगले नाहीत। गावितांच्या भूमिकेने महायुतीमध्ये वाद होण्याची शक्यता। बच्चू कडूंच्या अपात्रतेवर नागपूर खंडपीठामध्ये आज दुपारी सुनावणी। अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदावरील याचिकेसंदर्भात सुनावणी। कडू यांना दिलासा मिळणार का याकडे लक्ष। आरोपीचे बॅनर लावणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बडतर्फ करण्याचे आदेश दिले पाहिजेत। घुगेंच्या बॅनरवरील कराडच्या फोटोवरून धनंजय देशमुखांची मागणी। बीडमध्ये चोरी दरोडा प्रकरणामध्ये गेल्या 6 महिन्यामध्ये 622 गुन्हे दाखल। बीड पोलिसांच्या समोर मोठं आव्हान। 586 चोरी, 30 जबर चोरीच्या घटनांची नोंद। आतापर्यंत 210 गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश। तुळजापुरात शिवरायांना जिजाऊंनी तलवार देतानाचे शिल्प साकारावं। इतिहास अभ्यासक डॉ. सतीश कदम यांची मागणी। भवानी तलवार शिवरायांनी पोर्तुगीजांकडून विकत घेतली होती, कदम यांची माहिती। फाल्कन 2000 जेट्सची नागपूरमध्ये निर्मिती होणार। डसॉल्ट एव्हिएशनचा रिलायन्सशी 2000 जेट्सच्या निर्मितीचा करार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून कराराचं स्वागत।